तर नमस्कार मित्रांनो, आकाश सूर्यवंशी यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मित्रांनो तुम्हाला मी घेऊन आलेले वसमतच्या शेळी बाजारामध्ये, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली आहे. आज दिनांक 10 मार्च 2026 वार मित्रांनो, मंगळवारचा हा आठवडी बाजार आहे. या बाजारामध्ये तुम्हाला गावरान, उस्मानाबादी, काटेवाडी शेळ्या या ठिकाणी या बाजारामध्ये भेटून जातील. जास्त करून तर ह्या बाजारामध्ये तुम्हाला गावरान आणि होंडे जाती शेळ्या या ठिकाणी भेटून जातील. तर पाहूया आजचा काय बाजारभाव वसमत तालुक्याचा, वसमतचा काय शेळ्याचा बाजारभाव आहे. आज तुम्हाला हे व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चॅनल कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. आजपासून तुम्हाला संपूर्ण बाजाराचे व्हिडिओ आपल्या चॅनल पाहायला भेटणार आहेत मित्रांनो. कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा, कारण की मित्रांनो आता उन्हाळ्याचा बाजार थोडं कमी भरत असतो, तरी पण तुम्हाला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी पाहू शकता टॉप क्वालिटी शेळ्या मित्रांनो बाजारामध्ये आलेल्या आहेत. संपूर्ण शेतकरी शेळ्याची काही किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो. चॅनल कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता यांच्यापाशी मित्रांनो खूप मोठ्या मोठ्या शेळ्या असतात. तर आज यांनी 2 शेळ्या आणल्या आहेत मित्रांनो, गावरामध्ये आहेत. तर याची काय सांगली होती तांबडीची? 21,000. गाभण आहे का सडी आहे? सडी आहे मित्रांनो. 21,000 रुपये किंमत सांगायला. तर किती वितान शेळी आहे ही? हिची काय सांगली? किती पिल्ले आहेत? 2 पिल्ले आहेत मित्रांनो. पाठबकरा आहे ना? तर मित्रांनो सडी आहे ही. 23,000 रुपये किंमत सांगायला. तर हिच्या खाली पाठबकरा आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा एकदा नंबर सांगा. 93 48 38 81. ठीक. ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये जास्त करून आज होण्याची शेळ्या आलेले आहेत. शेळ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही. काय सांगली याची किंमत? 15,500 आहे. किती वितान शेळी आहे ही? दुसऱ्या नाही, दुसऱ्या वितान शेळी आहे. आता गाभण आहे का सडी आहे? 2 महिने लागलेली. 2 महिन्याची लागण आहे. कोणाला पाहिजे असेल थोडी किंमत कमी जास्त होईल. हा कमी जास्त होती. तुमचा फोन नंबर सांगा. फोन नंबरच नाही आपल्याकडे. तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगा, मजा करू नका. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता गावरान शेळी आहे मित्रांनो. 2 पिल्ले, कासाला 2 पिल्ले आहेत. पाठबकरा आहे का? पाठबकरा आहे मित्रांनो. दोन्ही पण पाटी आहेत. क्वालिटी पाहू शकता, प्युअर गावरान शेळी आहे. तर किती म्हणली किंमत तिची? 17,500. 17,500. किती वितान शेळी आहे ही? 2 दिलेली. 2 विलेली आहे. हो, तर मित्रांनो 90 शेळी आहे. याची 15ला. 15 देणार आहे. सांगायचं 17,000 रुपयाला. 15,000 देणार आहेत. फोन नंबर सांगा की. नाही मोबाईल. तर मित्रांनो यांच्यापाशी पाहू शकता टॉप क्वालिटीच्या शेळ्या आणल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये वसमतच्या. गाभण आहेत का तिन्ही पण गाभण आहेत मित्रांनो. कोणाला खरेदी करायचं असेल तर प्रत्येक बाजारामध्ये असतात. व्यवहारामध्ये किंमत पण कमी जास्त करत असतात मित्रांनो. तर शेतकरी याची काय म्हणली किंमत? 16,000 आहे. किती वितान शेळी आहे ही? दुसऱ्या वितान शेळी आहे मित्रांनो. 16,000 रुपये किंमत सांगायला. तर हिची काय सांगली अलीकडची? दोन्ही 30,000. पहिल्यावर दोन्ही पण गाभण आहेत ना? दोन्हीची किती सांगली? 30,000 सांगायचं मित्रांनो. कमी जास्त होईल. तुमचा फोन नंबर सांगा. 85 30 14 11 07. गाव कातनेश्वर का? कातनेश्वर. गाव कातनेश्वरचे आहेत मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. हे दोन्ही पण पहिल्या वितानास आहेत, गाभण आहेत. आणि ही दुसऱ्या नाही, ही पण गाभण आहे. कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो. यांच्यापाशी आज पाहू शकता तुम्ही समोर 2 होंड्याची शेळी आहेत आणि एक प्युअर गावरामध्ये आहे. तर कोणाला खरेदी करायचं असेल तर त्यांचा नंबर पण देतो. यांच्यापाशी टॉप क्वालिटी शेळी असतात मित्रांनो. आज आपल्या उस्मानाबाद बाजारामध्ये टॉप क्वालिटी शेळी आणलेल्या आहेत. तर याची काय सांगली किंमत? तिन्हीची पण 21,000 आहे. किती वितान शेळी आहेत ह्या? दुसऱ्या वितान शेळी आहेत. 20,000 ना? 21,000. 21,000ला मित्रांनो एका शेळीची 21,000 रुपये किंमत सांगायला. तर तुमचा फोन नंबर सांगा. 72 हां 62 हां 05 हां. 72 65. तर आपल्या चॅनल तर शेळी इकल्या का नाही कधीतरी? हां. किती इकल्या? 10 शिकले. 10 शिकले आहेत मित्रांनो. तर पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर यांच्यापाशी टॉप क्वालिटी शेळी असतात, त्यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो. शेळी पाहू शकता समोर प्युअर होंड्यातील शेळी आहे. कासाला 2 पिल्ले आहेत. मोठ्या मोठ्या शेळी आहे मित्रांनो. तर पिल्ल्याची पण क्वालिटी तुमच्या समोर आहे, तुम्ही पाहू शकता. काय सांगली व्हायची किंमत? 30,000 रुपये किंमत सांगाल. तर पाठबकरा आहे का? कधी विली? 2-3 दिवस झाले मित्रांनो. किती विताना म्हणली शेळी? दुसऱ्या वितान शेळी आहे. कोणा गावची आहे? तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर किंमत कमी जास्त होईल व्यवहारामध्ये. मात्र नंबर नाही तुमच्यापाशी ना? मित्रांनो शेतकरी शेळी आहे. कोणा गावची आहे बाबू? पिपळ्याची आहे. काय सांगली किंमतीची? किंमत काय सांगली किंमत? 20,000 रुपये किंमत सांगाल मित्रांनो. गाभण आहे ना आता? 20,000 किंमत सांगाल. तर फोन नंबर माहिती आहे का तुम्हाला? फोन नंबर मित्रांनो माहीत नाही, त्यांच्यापाशी फोन नंबर नाही. गावरान शेळी आहे, शेतकरी शेळी आहे मित्रांनो. तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता उस्मानाबादी शेळी आहे. खूप मोठ्या मोठ्या शेळी आहे. कोणा गावची हो? कोल्ड्याची आहे. काय सांगली किंमत तिची? 15,000 किंमत सांगाल. तर गाभण आहे ना आता? किती महिन्याची गाभण आहे? 2 महिन्याची गाभण आहे. फोन नंबर सांगा तुमचा. सांगा तुमचा, सांगा मग.
58 24 13 50 58 23 24 13 50 24 13 50 मित्रांनो शेतकऱ्याचे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता तुम्ही. मित्रांनो हे पाहू शकता मामूपशी मित्रांनो प्युअर गावरामध्ये पाठरू आहे. दोन कासाला दोन पाटी आहेत का बकरी आहेत? पाटी आहेत मित्रांनो. किती वितांनी शेळी असं ही दुसऱ्यानं नाव आहे मित्रांनो. तर किती म्हटली किंमत या जोडी? 25,000 मित्रांनो. पिल्या सगळ्या 25,000 रुपये किंमत सांगाल तर दुसऱ्या वितांनी शेळी आहे. तर मामूपशी नंबर आहे त्यांचा सोबतचा नंबर देतो. तर मित्रांनो पाहू शकता दोन्ही पण गावरान शेळी आहेत. 11 सांगितले बरं. किती? 11 11चा गाभण आहे का? हा गावाला आहे. किती महिन्याची गाभण आहे? 2 महिन्याची 2 महिन्याची गाभण. तिची काय सांगली? 22 ही पण गाभण आहे. किती महिन्याची गाभण आहे? 2 अडीच महिन्याची 22,000 किंमत सांगाल मित्रांनो. तिची 11,000 आणि तिचे 18,000 देणार आहेत. तर तुमचा फोन नंबर सांगा. 86 हा 0 हा 50 311 64. ठीक आहे. कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता. व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल. आणि ओसमान बाजारामध्ये शेतकऱ्याच्या शेळ्या खूप चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी बाजारामध्ये आलेल्या आहेत. पाहू शकता पलीकडचे हुंडी जातीमध्ये पाठवू आहे आणि गावरामध्ये आहे. तर काय सांगली व्हायची का काय किंमत? 25,000 रुपये 25,000 किंमत सांगाल. आणि किती वित्ताने शेळी असं आता ही चौथ्याने शेळी आता किती दिवस बाकी आहे तिच्या? 8 दिवस बाकी 8 दिवस बाकी आहे. कोण्या गावची म्हणजे? पळसगाव पळसगावची आहे. या पटराची काय सांगली? 14,000 का गाभण आहे? किती महिन्याची गाभण आहे? 2.5 महिन्याची गाभण आहे मित्रांनो. प्रत्येक शेतकऱ्याचा नंबर देण्याचा प्रयत्न करत असतो. कॉल करू शकता तुम्ही. कोणाला शेळी पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा. 88 हां 39 हां 13 18 कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिला त्यांचा कॉल करू शकता. त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता हुंड्या जातीचे पाठरू आहे. काय सांगली किंमतीची? 23,000. पाठबकरा आहे का? पाठबकरा मित्रांनो 23,000 रुपये किंमत सांगाल. तर किती गिदावी लिहिली आहे? पहिला रू आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर माहिती तुम्हाला? फोन नंबर माहिती नाही बापूला. आता शेळी विकली असते आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पहिल्यांदा आहे का? पहिला रू आहे मित्रांनो. प्युअर गावरामध्ये पाठरू आहे. तर कोण्या गावची आहे? वाकारीची आहे. आणि काय सांगली किंमतीची? 22,000 का? 22,000 सांगायची मित्रांनो. कमी जास्त होईल. आता किती महिन्याची लागण आहे? म्हणजे 4.5 महिन्याची मित्रांनो लागण आहे. प्रत्येक शेळी 5 महिने घेते. 4.5 महिन्याची लागण आहे. कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा तुमचा. नाही का? फोन नंबर नाही का? तर मित्रांनो आपल्या चॅनल ही पाठवून विकलं असतं मात्र त्यांच्यापाशी फोन नंबर नाही. त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता बाजार थोडं कमी भरलेला आहे. बाजारामध्ये बकरे खूप जास्त आलेले आहेत मित्रांनो. आणि बाजार हा परभणी ते वसमत हाय रोडच्या बाजूला कॅलन आहे. कॅलनचा उजव्या साईडला मित्रांनो डफा साईडला बाजार भरतो हा. पाहू शकता तुम्ही. जे गाड्या जात आहे ते मित्रांनो हायवे रोड आहे. आणि या ठिकाणी बकऱ्याचा बाजार हा असतो सुरुवातीला या ठिकाणी उत्पन्न आणि पलीकडे शेळ्या असतात. आल्या तेवढं शेळ्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. चॅनल काही नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला जवळपास संपूर्ण शेळी बाजार व्हिडिओ तुम्हाला आकाश सूर्यवंशी यूट्यूब चॅनल पाहायला भेटणार आहेत. आणि जास्त का मोठा व्हिडिओ होत आहे मित्रांनो. या 2 महिन्यापासून शेळ्या बाजारामध्ये जास्त येत आहेत. 6 महिने फक्त बाजार चांगला चालतो. 6 महिने बाजार चांगला चालत नाही. कोणाला बकरी खरेदी करायचं असेल तर तुम्ही आमच्या वस्तू बाजारला भेट द्या. हा बाजार दर मंगळवारी बाजार भरतो. व्हिडिओ इथं थांबवतो आता.